कमंडल सारख्या यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ओबीसीना विरोध कोणी केला होता त्या भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा देखील सांगण्याचं काम या मंडल यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत केलं जाईल हा मला विश्वास आहे। ही मंडल यात्रा मोठी आहे 36 जिल्हे साधारणतः 358 तालुके 14,822 किलोमीटर ही मंडल यात्रा जाणार आहे। पण हा फक्त एक निर्धार असेल जो आम्हाला आदरणीय पवारसाहेबांनी दिलेला ध्येय दृष्टिकोन आणि धोरण हे आमच्या मनामध्ये विचारामध्ये कायम असेल जे आम्ही घेऊन जाणार आहोत। म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी अगदी मी बोलन आणि त्यानंतर मी आल्या सर्व नेते मंडळींना सर्व दिग्गजांना त्या ठिकाणी ऐकेन। सगळ्यात महत्त्वाची भूमिका मित्रांनो ज्या वेळेला या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काका कालेलकर नावाच्या एका आयोगाची त्या ठिकाणी निर्मिती केली, एक आयोग निर्माण केला आणि या आयोगाच्या माध्यमातून या देशामध्ये असलेल्या अनेक ओबीसी शोषित पीडित वंचित या घटकांचं सर्वेक्षण करा आणि त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांना आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण आणलं पाहिजे असा एक निर्णय त्या ठिकाणी झाला, एक विचार त्या ठिकाणी झाला। 1953 पासून ते 1993 पर्यंत जवळजवळ 40 वर्ष ओबीसीला त्यांचं आरक्षण मिळण्यासाठी ओबीसीला त्यांचं आरक्षण लागू होण्यासाठी त्या ठिकाणी झालं।